संकष्ट चतुर्थीनिमित्त मी बाप्पासाठी हे सुरेख असे आपले पारंपरिक बेसनाचे लाडू बनवलेले आहेत. आपल्यालाच खावेसे वाटतात तर बाप्पाला कसे खावेसे वाटणार नाही, त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. बनवायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला अप्रतिम लागतात. मार्केटचे लाडू या लाडूंसमोर फेल आहेत, इतके छान हे लाडू लागतात. एकदा तुम्ही हे लाडू बनवलेत तर तुम्ही पुन्हा पुन्हा हे लाडू बनवून खाल, इतके छान असे हे लाडू बनवून तयार होतात. त्यासाठी मी इकडे बेसन घेतलेले. बेसन साधारण मी ते अर्धा किलो घेतलेलं आहे. हे जे बेसन आहे ते थोडं थोडं करून आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे बेसनामध्ये काही गुठळ्या किंवा मग कचरा असेल तर तो निघून जातो आणि मस्त असं हे फ्लपी बेसन आपल्याला मिळतं. यामध्ये मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्याचबरोबर थोडीशी आपल्याला हळद टाकायची, म्हणजे आपल्या लाडवांना छान असा येलोइश कलर येतो. आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. 1 ते 2 चमचे इतकं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त घट्ट असं आपल्याला मळायचं नाही आहे, जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला इकडे मळून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं करून मी यात पाणी टाकून हे जे पीठ आहे ते मळून घेणार आहे. पाणी हळूहळू टाकायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ते पातळ होणार नाही. बेसनामध्ये पाणी जास्त टाकलं असते लगेचच पातळ होतं, म्हणून थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. खाली जे चिकटलेलं पीठ आहे ताटाला ते देखील आपल्याला स्पूनने या पद्धतीने खरडून काढायचे आणि संपूर्ण पीठ तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचे. या पद्धतीने पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा पोळपाटाला थोडंसं तेल लावून मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले. याच पद्धतीने आपण संपूर्ण गोळे याचे तोडून घ्यायचे आणि याच्या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या. ही आपली पूर्वापार चालत आलेली पारंपरिक रेसिपी आहे. हे जे लाडू आहेत ते चवीला खूप छान लागतात आणि टिकतातही भरपूर दिवस. तसे ते भरपूर दिवस टिकणार आहेत, परंतु ते तुम्ही खाऊन काही टिकू देणार नाही, इतके छान असे हे लाडू बनवून तयार होतात. या पद्धतीने ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. पुऱ्या ज्या आहेत त्या लाटताना आपल्याला जास्त जाडही लाटायच्या नाही आहे किंवा जास्त पातळही लाटायच्या नाही, कारण खूप पातळ लाटल्यात तर त्या तळल्यानंतर खूप कडक होतात आणि मग ते आपल्याला वाटताना जरा अवघड जातं. म्हणून मग मीडियम साईजच्या अशा आपल्याला ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. या पद्धतीने अगोदर मी पिठाचे गोळे करून घेणार आहे, नंतर त्याच्या पटापट पुऱ्या लाटून घेणार आहे. तर आता हे संपूर्ण ज्या पुऱ्या आहेत त्या मी या पद्धतीने लाटून घेतलेल्या आहे. एखाद्या कॉटनच्या कापडावर आपल्याला त्या टाकून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या चिकटत नाहीत आणि हवेने त्या छान अशा सुकतात. आता कढाईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेले आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहे. पुऱ्या चांगल्या आपल्याला लाल होईपर्यंत आतपर्यंत तळू द्यायच्या आहेत. मंद आचेवर अगोदर आपल्याला थोड्या वेळ त्या तळून घ्यायच्या आहे, नंतर मग फ्लेम वाढवून या लालसर रंगावर या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता याच पद्धतीने ह्या संपूर्ण पुऱ्या मी इकडे तळून घेतलेल्या आहेत. पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला थंड होऊ द्यायच्या आहे. थंड झाल्या की त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे, नंतर ते आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचे. मिक्सरमध्ये दळताना आपल्याला हे पल्स मोडवर थोडंसं जाडसरच दळायचे, रवाळ असं टेक्स्चर आपल्याला त्याचं ठेवायचे. तर बघा आता याचे मी तुकडे करून घेणार आहे. पुऱ्या थंड होऊ द्यायच्या आहेत, कारण त्या खूप गरम आहेत, वाफ लागून चटका बसू शकतो. तर थंड झाल्यानंतरच तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. बघा या पद्धतीने त्याचं टेक्स्चर असायला हवं. आणि तुम्हाला जर थोडेसे बारीक टेक्स्चर हवं असेल तर तुम्ही हे जे पीठ आहे ते चाळणीने देखील चाळून घेऊ शकतात. इथे ह्या ज्या पिठाची आपण पावडर केलेली आहे ती आपण मोजून घ्यायची, म्हणजे मग आपल्याला प्रॉपर मेजरमेंटनुसार हे जे लाडू आहे ते बनवता येतील. तर साधारण 2 मोठ्या वाट्या हे जे पीठ आहे ते भरणार आहे. तर मी 1 वाटी इतकी साखर घेणार आहे. मेजरमेंट प्रॉपर घ्यायचे, म्हणजे आपले जे लाडू आहेत ते खूप छान बनवून तयार होतात. तर 2 वाटी हे पीठ भरलेलं आहे, म्हणून मग जितकं आपलं पीठ भरतं आहे त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये आपल्याला साखर घ्यायची असती. तर 1 वाटी मी इकडे साखर घेतलेली आहे. साखर आपल्याला बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे आणि ते आपल्याला गॅसवर गरम करत ठेवायचं आहे. आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे. तुम्ही जर पाक बनवलात तर तुमचे जे लाडू आहेत ते खूप हार्ड होतात, ते तुम्हाला चावणार देखील नाही, इतके ते कडक होतील. म्हणून पाक बनवताना खूप जास्त 1 तारीच्या अगोदरची जी स्टेज असते ती आपल्याला घ्यायची, म्हणजे फक्त चिकटपणा जाणवेल इतपतच आपल्याला ते गरम करायचं आहे. नंतर या पिठामध्ये मधोमध आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. तर अगोदर हे तुम्हाला पातळ वाटेल, पण नंतर जसं जसं हे बेसन ही साखर पितं त्याप्रमाणे ते घट्ट होत चालतं. आता हे मी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करणार आहे. मिश्रण गरम आहे तर ते आपण एखाद्या चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हे मिक्स झालं की त्यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही या स्टेजला इथे ड्रायफ्रूट्स कट करून टाकू शकतात, परंतु मला तशी काही गरज वाटत नाही, कारण या लाडूची चव खूप छान लागते आणि यामध्ये शक्यतो ड्रायफ्रूट टाकले जात नाही. त्याची स्वतःची चव त्याला खूप छान असते. यामध्ये मी वेलची पूड टाकून घेतलेली आणि छान असं हे मिश्रण मिक्स करून घेतलेले. याचे आता आपण लाडू वळून घेणार आहोत. लाडू वळायला बिलकुलही काही त्रास होत नाही. तुम्ही बघू शकतात किती छान गोल गरगरीत असे हे लाडू बनवून तयार होतात.
पटापट आता मी हे लाडू बनवून घेणार आहे आणि गणपती बाप्पासाठी आपल्याला नैवेद्य म्हणून हे लाडू ठेवून घ्यायचे. तर बघा किती छान सॉफ्ट असे टेक्स्चरचे आपले हे पारंपरिक लाडू बनवून तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरू नका आणि रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची. कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की तुमची रेसिपी कशी बनली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.